आपण कोणाशी संवाद साधताना बोलताना आजच्या काळामध्ये आपण मेंदूने संवाद साधतो. म्हणजे समजा मी काही बोललो तर मी म्हटलो की अरे हे सर्वात महाग बोर आहे बरं का, मग तुमचं मेंदू लगेच चालू होणार. अरे हे सर असे म्हणले अहमदाबादी बोर केवढ्याला आहे, ॲपल बोर केवढ्याला आहे, हे केवढ्याला आहे, हां मग याचा बाजार काय ते, म्हणजे आपला मेंदू लगेच काय करतो, काम सुरू करतो. बरोबर आहे की नाही. मग हे मेंदूने मेंदूबरोबर बोलणं. आपला मेंदू कसं काम करतो आणि त्याचा आत्ताच्या काळामध्ये कशी ही लोक वापर करतात, टी व्हीवाले कसं वापर करतात ते तुम्हाला मी आयडिया सांगतो. केमिकलचा शेतकरी असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या मेंदूमध्ये कोणता डेटा गोळा होणार, हां ही आळी आली का हे फवारायचं, बुरशी आली का हे फवारायचं. बरोबर आहे ना. नंतर पान गळायला लागले का मग हे फवारायचं, मग हे खत सोडायचं. जर फुलं आली तर हे खत सोडायचं, 12-61 सोडायचं. नंतर फुलं सेटिंगच्या वेळेस 052-34 सोडायचं. नंतर साईजच्या वेळेस 0050 सोडायचं. आपण हे सगळे नावं आपल्या डोक्यामध्ये कुठून आले, आजूबाजूच्या माहितीवरून आले का नाही. मग वडिलांनी जे केलं तेच पोरं पण करतो. आजही आम्ही युरिया DAP 1840 म्हणतो त्याला, तुम्ही हे सगळे खतं आम्ही वापरतो शेतामध्ये. काही जण जैविक शेती करतात. तर आमच्या डोक्यामध्ये विशिष्ट गोष्टी या मार्केटिंगद्वारे या सगळ्या लोकांनी काय केल्या, फिट केल्या. आणि आमचा मेंदू आमचा जरी असला तर वापरतो कोण, ते कोण, मार्केटिंगवाले, परदेशी कंपन्या, टी व्हीवरती जे जाहिराती करतात ते, हे सतत तुमच्या डोक्यावर सारखं काय करतात, हॅमरिंग करत राहतात. बस आणि मग आराम. 10वे 13वे लग्न. चांगलं आहे बाबांनो. रासायनिक शेती म्हणजे जुगाड आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धी. त्यांची बुद्धी कशी आहे, कृत्रिम. बाहेर कट्ट्यावर गेले, तुम्ही गावामध्ये गेले सकाळी गप्पामध्ये बोलायला का, तिथं त्याच्यामध्ये चर्चा चालू होती, हे औषध मारायचं, ते फवारा करायचा आहे, ही व्हरायटी वापरायची, ते करायची. हे खरं आहे खोटं आहे, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी काही जणांना फुकट दिलं जातं. हे खरं आहे का नाही. SCT वैदिकचं प्रोडक्ट आजपर्यंत कोणाला फुकट भेटला का, उलट उधारसुद्धा नाही मिळत, रोखच आणावं लागत. काहीच फुकट नाही आहे. जो कामाचा सल्ला आहे ना तो सुद्धा फुकट नाही आहे. मी काहीच फवारी मारत नाही, मी काहीच खत टाकीत नाही, मी काहीच करत नाही, तरी पण माझं एवढं उत्पन्न आलं. नुसतं एवढं युरिया टाकली तरी पण आलं. म्हणजे तुम्ही तुमची शेती काय करू राहिले, नापीक करू राहिले. आलं लक्षामध्ये. म्हणून तुम्हाला जे म्हणता ना की आपोआप होतं सगळं, बरोबर आहे की नाही, तो हे सांगतोय का वाटोळं आपोआप होतं. लक्षामध्ये. आपल्या नुसती टेक्नॉलॉजी चांगली करून चालणार नाही, तर तो चालवणारा पण काय पाहिजे, तेवढा एक्सपर्ट, नाही तर नजर हाटी दुर्घटना घटी. आज आपण जे तंत्रज्ञान वापरतो हे सगळं लोकांनी आपल्यावर थोपलेलं आहे. रासायनिक खतं हे जमिनीचं अन्न नाही. आपण आपल्या मातीतला सेंद्रिय कर्ब जो आधार आहे तिचा, तो प्राण आहे, तोच जर जाळून टाकला आणि तोच जर खर्च करून टाकला तर उद्या आपल्या पोरांनी काय पिकवायचं, तिथं दगडं. जगामध्ये आजच्या काळात तरी सर्वात मोठं जर काय असेल तर शेती आहे. तुम्हाला सांगतो मी, भविष्य काळामध्ये सर्वात जर श्रीमंत कोण असणार आहे, तो कोण असणार आहे, जो शेतकरी विषमुक्त आणि पौष्टिक आहार पिकवतो, वनस्पती भाज्या धान्य फळं पिकवतो, तो सर्वात श्रीमंत राहणार आहे. आपण जिवंत कशामुळे, अन्नामुळे. अन्न कुठून येतं, मातीमधून येतं. मातीचं अशुद्ध असेल तर, पाणीचं अशुद्ध असेल तर अन्न पण काय येणार, अशुद्ध. मग तुम्ही पण कसे बनणार. आणि तुमची माती जर बलवान केली तर पीक कसं येणार, पैलवान येणार. आणि पीक जर पैलवान आलं तर त्याला कोणी पण मागणार. चांगलं पीक आल्यावर मला सांगा, आता इथं बोरं एवढे सुंदर आहे, ह्या बोरांचा एवढा वास सुटला इथे की केव्हापासून असं मला वाटतं खावं आहे की नाही. ते बोरं जे आहेत ते खावंसं वाटतं. तुम्ही जर तुमचं बळ वाढवलं, तुमची शक्ती वाढवली तर तुमची निर्णय घेण्याची क्षमतेसुद्धा काय होईल, वाढेल. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, शेतीमध्ये, सगळीकडे, घरामध्ये निर्णय कसे घ्याल, स्वयंभू घ्याल. आता निर्णय कसे घेताय तुम्ही SCT वैदिक त्यांनी वापरलं, बरोबर आहे की नाही. पण हे त्याचा प्रसार का नाही एवढा. हे इंटरनेट व यूट्यूबवर एवढं भारी दिसतं, पण हे बाहेर मार्केटमध्ये का दिसत नाही, लोक याच्या मागं का चालत नाही. मगाशी तुम्हाला सांगितलं ना, डेटा. जर एखादा कीर्तनकार महाराज म्हटले किंवा वारकरी माणूस म्हटला तर रोज हरिपाठ, एकादशीला उपवास आणि भजन आणि नंतर भोजन, बरोबर आहे की नाही. आणि वर्षातून कमीत कमी 1-2 वाऱ्या. खरं आहे का खोटं आहे. हे जर नाही केलं तो वारकरी नाही, बरोबर आहे ना. मग तसं SCT वैदिक म्हटलं की तो व्हिडिओ पाहिलाच पाहिजे त्यांनी रोज एक, तरच तो SCT वैदिकचा शेतकरी. तुम्हाला सतत त्या संपर्कात राहावं लागतं विचाराच्या, आणि विचार तुमचं जीवन बदलतो. मग विचार जर तुम्ही सोडला तर जीवनसुद्धा काय होतं, सुटून जातं. आपण शेती करताना प्रयोगशील राहिलं पाहिजे. आणि प्रयोगशील राहता तुम्ही अभ्यास पण तुमचा चालू पाहिजे. आता तुम्ही जसं ॲपलमध्ये केला, बरोबर आहे ना.
ॲपलमध्ये तुम्ही काय प्रयोग केला? 3 वर्षापासून आपलं एसीटी 3 वर्षापासून वापरतो? बापरे. पहिले 2 पिकं केमिकलवर केले. बरं, मग आता सुरुवात करून 3 वर्ष झाली. 3 वर्ष आले. बोरीला पण? हो. याला काय तुम्ही टाकलंय? याले आपलं पूर्णच RMPS किती टाकलं पण? किती टाकलं तुम्ही? 2 वेळेस टाकलं. म्हणजे कृषी अमृत किती? 10 बॅग. हां. आणि हे 3 किलो. 20 गुंठ्याला? हो. काय बात करता? बदलमध्ये उत्पन्न कितीतरी पटीने समजा आता 60-65 हजार रुपये खर्च असेल आपला समजा. बरं बरं. पण उत्पन्न मग 5 लाखाच्या पुढे येऊ शकते आपल्याला त्याचं. 5 लाख रुपये उत्पन्न? हो. 20 गुंठ्याचं? हो. जे चोऱ्या माऱ्या करून भ्रष्टाचार करून पैसे कमवतात त्यांच्याच घरामध्ये अवदसा घुसते. जे इमानदारीने जगता, इमानदारीने कष्ट करता, त्यांच्या घरावर संकट येत नाही असं नाही, पण त्यांच्या घरात अवदसा नाही घुसत. 20 गुंठे बोरीला तुम्ही 65,000 रुपये खर्च केले म्हणजे एखादा चक्कर येऊन पडेल ऐकून. नाही मग कोणी करतच नाही. बरोबर आहे ना? तुम्हाला अरे बापरे एवढा खर्च आहे की नाही? तुम्हाला जर पाहिजे तर पहिलं द्या ना. हे बोरं खाल्ल्यानंतर जो कोणी खाईल तो तृप्तीचा ढेकरच देईल. हे खरं आहे खोटं आहे? का बरं? कारण याला अमृत टाकलेलं आहे. तुम्ही याला जर विष टाकलेलं असेल तर किती भारी होऊ द्या, ते पोटात जाऊन गुडगुड करणारच. पण एकदा तुम्हाला रिझल्ट दिसायला लागला की तुम्ही तोडू हैराण परेशान. इकडे बघतो मी त्याच्यामुळे. खरं आहे का खोटं आहे? तोडू तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला विचारा, एसीडी विधिकच्या तो म्हणतो तोडू वैताग झालं बाबा. इथले पैसे कशाला लावलं रोजचं हेच का? म्हणजे आता ते पैसे तुम्ही जेव्हा बिझनेस वाढतो तेव्हा तुम्ही इतरांना त्याच्यामध्ये सहभागी करा, त्यांना वाटेकरी करा, तुमचा बिझनेस आणखीन मोठा होईल. जेवढे लोक मोठे झाले तुमच्या परिसरामध्ये त्या सगळ्या लोकांना रोजगार दिलेला हे लक्षात ठेवा. ज्यांनी रोजगार दिला तेच लोक, त्यांची श्रीमंती टिकलेली आहे. तुमच्याकडं थोडेफार जास्त पैसे यायला लागले त्याच्यामध्ये शेअरिंग असतं लोकांचं, ते द्यायचं. मग हे जेव्हा आपण करतो, कारण तुमच्या माध्यमातून परमेश्वराला कोणाची तरी काय करायचा असतो? उद्धार करायचा असतो. त्याची पुण्यही तुम्हाला मिळणार असते. शेतकरी कोणाच्या जीवावर शेती करतो? मातीच्या. मग पहिलं कोण श्रीमंत झालं पाहिजे? आणि माती श्रीमंत झाली कशाचं लक्षण आहे? की माती काय होते? भुसभुशीत होते. पोरगं शाळेत गेलं तर आपण त्याचे काय तपासतो? मार्कशीट. किती टक्के मार्क आहे, बरोबर आहे की नाही? तसं मातीचे पण मार्क राहतात. मग मातीचे मार्क कसे ओळखायचे? मग तुमच्या माती जर सेंद्रिय कर्ब कमी असेल आणि तुम्ही किती जरी आरडले कमी यावं मी त्यावं, काही नाही करू शकत तू, बरोबर आहे की नाही? कारण मातीच काय आहे? निकष झालेली. आणि म्हणून आपण एसीडी वैदिकमध्ये काय म्हणतो की पहिली माती बलवान करा, मग पीक पाय होईल. तुम्ही तेच केलं का नाही? हात सोडा. हां, मग हात का बरं सोडायचे? कम्युनिकेशन झालं पाहिजे ना. तुम्ही हात बांधले म्हणजे पासवर्ड ब्लॉक होणार, स्क्रीन लॉक झाल्यावर कसं काय फोटो काढणार? असं ज्याला ज्ञान आहे तो ओळखून असतो, तो कोणाला हात नाही बांधून देत. तो म्हणतो टाळ्या वाजवा, बरोबर आहे की नाही? किंवा असे हात ठेवा. इथं आपलं अनाहत चक्र असतं हृदयापाशी. अनाहत चक्र म्हणजे आपण कोणाशी संवाद साधताना, बोलताना आजच्या काळामध्ये आपण मेंदूने संवाद साधतो. म्हणजे समजा मी काही बोललो तर मी म्हटलो की अरे हे सर्वात महाग बोर आहे बरं का, मग तुमचं मेंदू लगेच चालू होणार. अरे हे सर असे म्हणले, अहमदाबादी बोर केवढ्याला आहे, ॲपल बोर केवढ्याला आहे, हे केवढ्याला आहे, हां मग याचा बाजार काय ते, म्हणजे आपला मेंदू लगेच काय करतो? काम सुरू करतो, बरोबर आहे की नाही? मग हे मेंदूने मेंदूबरोबर बोलणं. मला सांगा, जेव्हा शिक्षक बोलतात तेव्हा आपण मेंदूने ऐकतो, आणि आई बोलते तेव्हा आपण कशाने ऐकतो? हृदयाने ऐकतो, बरोबर आहे की नाही? मग आई काही जरी बोलली तरी आईवर काय राहतो? विश्वास. पण हे कधी जर प्रेम असेल तर, कारण आम्ही बुद्धीला काय समजतो? सर्वात श्रेष्ठ, बरोबर आहे की नाही? नक्कीच बुद्धी श्रेष्ठ आहे, पण कधी जर ती तेवढी प्रशिक्षित केलेली असेल, तेवढी तुम्ही व्यवस्थित रचना केलेली असेल. कारण बुद्धी म्हणजे मेंदूमध्ये साचलेली माहिती. जन्म झालेलं लहान मूल हे कोरं करकत राहतं. मग त्याला आजूबाजूला जे वातावरण भेटलं, जी माणसं भेटली, त्या प्रकारचा डेटा त्याच्यामध्ये काय होतो? मोबाईलमध्ये रेकॉर्ड होतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्यांनी रासायनिक शेती केली त्याच्या वडिलांनी, त्या मुलाच्या डोक्यामध्ये आपल्या वडिलांचा रासायनिक डेटा स्टोअर होतो, बरोबर आहे की नाही? आपला मेंदू कसं काम करतो आणि त्याचा आत्ताच्या काळामध्ये कशी ही लोक वापर करतात, टी व्हीवाले कसं वापर करतात ते तुम्हाला मी आयडिया सांगतो. म्हणजे तुम्ही बाजारामध्ये गेल्यावर तुम्हाला जे पाहिजे ते नाही आणत, टी व्हीवाल्याने तुम्हाला जे शिकवलेलं तेच घेऊन येतात. जाहिरातीमध्ये तुम्हाला जे शिकवलेलं तेच घेऊन येतात.
अगदी शेती असो नाही तर तुमचं घरचं असो, बरोबर आहे ना. तर मग ते कसं घडतं ते तुम्हाला सांगतो मी. जसं मोबाईल आहे, मोबाईल कोरा करकरीत आणला, त्याच्यामध्ये कोणाचं नाव टाईप केलेलं आहे का? नाही. त्याच्यामध्ये कुठलं गाणं रेकॉर्ड केलेलं आहे का? त्याच्यामध्ये कुठला फोटो काढलेला आहे का? कुठला व्हिडिओ आहे का? नाही. सगळं काय त्याचं रिकाम आहे, बरोबर आहे ना. परंतु जेव्हा तुम्ही तो मोबाईल आणता, तुम्ही त्याच्यामध्ये पहिलं तुमचं नाव टाकता, प्रोफाईलमध्ये फोटो जॉईन करता तुमचा. तुम्ही हळूहळू मग आजूबाजूनी काही इंटरनेटवरून, व्हॉट्सॲपवरून, इतर ठिकाणी जे काही तुम्हाला मेसेज येतात, फोटो येतात, व्हिडिओ येतात किंवा यूट्यूबवरून तुम्ही ते डाउनलोड करता किंवा पाहता. तुमच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ काढता, फोटो काढता, त्याच्यामध्ये स्टोअर होतं. तुम्ही कोणाचा नंबर घेतला तो सेव्ह करता, इनकमिंग कॉल करता की नाही. म्हणजे हळूहळू त्याच्यामध्ये हा डेटा जमा व्हायला लागतो. आता मग मी तुम्हाला काय म्हटलं, जर केमिकलचा शेतकरी असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या मेंदूमध्ये कोणता डेटा गोळा होणार? हां, ही आळी आली का हे फवारायचं, बुरशी आली का हे फवारायचं, बरोबर आहे ना. नंतर पान गळायला लागले का मग हे फवारायचं, मग हे खत सोडायचं. जर फुलं आली तर हे खत सोडायचं, 1261 सोडायचं. नंतर फुलं सेटिंगच्या वेळेस 05234 सोडायचं. नंतर साईजच्या वेळेस 0050 सोडायचं, बरोबर आहे. बुरशीनाशकाच्या वेळेस मग अनेक नावं आहे. अगदी तुम्ही ब्लू कॉपरपासून 22-3 ते अगदी पार लुना बिना काय बरेच आणले आता तुम्ही, झॅम्प्रो विम्प्रो आहे की नाही. म्हणजे आपण हे सगळे नावं आपल्या डोक्यामध्ये कुठून आले? आजूबाजूच्या माहितीवरून आले की नाही. मग वडिलांनी जे केलं तेच पोरं पण करतो, ते चाललं आहे ना. म्हणजे रासायनिक शेतीमध्ये गेले कितीतरी वर्ष आम्ही काय करतो आहे, जे आजोबांनी केलं तेच पोरगा करतो आहे, पोरांनी केलं तेच नातू करतो आहे. रासायनिक शेतीमध्ये काही बदल झाला का? नाही. आजही आम्ही युरिया, DAP 1840 म्हणतो त्याला, तुम्ही हे सगळे खतं आम्ही वापरतो शेतामध्ये. काही जण जैविक शेती करता. म्हणजे जैविक शेतीमध्ये कोणी ॲझोटोबॅक्टर आणतो, कोणी फॉस्फरस सोल्युबलायझिंग PSB त्याला म्हणतात बॅक्टेरिया आणतो, कोणी KMB आणतो, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणतो. आता हे जे नावं सांगितली मी तुम्हाला, काही बुरशीनाशकाचं काम करतात, काही कीटकनाशकाचं काम करतात, बरोबर आहे. हे जैविक कंट्रोल, हे जैविक, नंतर केमिकल आणि शेवटी ऑर्गॅनिक. मग ऑर्गॅनिकमध्ये नीम ऑईल आणा, हे याचा अर्क त्याचा अर्क, दशपर्णी वगैरे. म्हणजे तुम्ही ज्या ज्या अनुभवातून गेले तो डेटा तुमच्या मेंदूमध्ये काय होतो? स्टोअर होतो. आता समजा तुम्ही केमिकलचंच सगळी तुमच्याकडे रेकॉर्ड आहे, बुरशी आली का लगेच बुरशीनाशक, तर तुमच्या मोबाईलमध्ये समजा सगळे बुरशीनाशकच टाईप करेले, तर तुम्ही किती जरी शोधायला गेले तर तुमच्या याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सापडेल का? सापडणारच नाही का? तो म्हण हे ट्रायकोडर्माने काय होतं, जरी तुम्ही म्हणले तरी तो काय म्हणणार, आणि ट्रायकोडर्माने काय होतं, हां त्याला तुमचं नेटिव्ह घेऊन ये, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही त्याच्या डोक्यात जे फीड केलेलं आहे तेच तो काय होणार आहे, बोलणार आहे. तसं आमच्या डोक्यामध्ये विशिष्ट गोष्टी या मार्केटिंगद्वारे या सगळ्या लोकांनी काय केल्या, फिट केल्या. आणि आमचा मेंदू आमचा जरी असला तर वापरतो कोण? ते कोण? मार्केटिंगवाले, परदेशी कंपन्या. TV वरती जे जाहिराती करतात ते, बाहेर बोर्ड लावतात, पोस्टर्स लावतात, त्यांचे लोक मार्केटिंग करत फिरतात. ते लोक हे सतत तुमच्या डोक्यावर सारखं काय करतात, हॅमरिंग करत राहतात. आपल्याला सुविधा मिळते तर जबाबदारी पण घ्यायला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. शेतकऱ्याकडनं आज तुम्हाला शेती करायची म्हणल्यावर बियाणं कोण देणार? कंपनी. तुमच्या घरी आहे का बियाणं? नाही. त्याच्यानंतर त्याला खत कसं वापरायचं ते मार्गदर्शन कोण देणार? कंपनी. त्याच्यानंतर त्याला रोग आला, मार्गदर्शन कोण करणार? कंपनी. तुम्ही काही बघा, तुम्ही किती निरीक्षण करा, तुमच्या डोक्याला मेंदूला काहीच अर्थ. तुम्ही जर म्हणले अहो मला असं दिसते, नाही रे ते तसंच होते, ते वातावरणामुळे होते. कॉमन उत्तर कॉमन आहे. काय? तुम्ही 2दा औषध घेऊन गेले तरी रिझल्ट नाही भेटला, अरे वातावरणच खराब आहे, तुला अजून एक फवारा काढावं लागेल. कॉमन उत्तर आहे की नाही आहे. आता माझं तर कधी दुकान नव्हतं तरी मला कसं काय माहिती, बरोबर आहे की नाही. म्हणजे मला सांगायचं काय आहे, तुम्हाला एक किस्सा सांगतो मी. आता म्हणजे ज्यावेळेस मी शेती करायचो तेव्हा गावामध्ये केमिकलचा दुकानदार होता. मला जनरल नॉलेजचं आणि क्युरिओसिटीचं खूप अभ्यास सवय होती. मी सकाळी थोडासा वेळ जर भेटला कधी त्या दुकानात जाऊन बसायचो, त्याच्या काउंटर शेजारी समोर. तर एकदा एक औषध आलं नवीन, त्याचं फुलबहार नाव होतं, म्हणजे इंग्लिशमध्ये वेगळंच होतं त्यावेळेस ते. तर ते औषध आलं आणि त्यांनी मला दाखवलं. म्हटलं, मी बघितलं, म्हणलं का औषध आहे, कसलं औषध आहे? ते म्हणे यांनी एकदम म्हणजे पांढरी माशी जागेवर मरती म्हणे बरं का. आणि मग ते मी हातामध्ये घेतलं आणि बघितलं, त्याच्यावर नायट्रोबेन्झिन लिहिलेलं होतं. आता ज्यांना माहिती याच्यामध्ये नायट्रोबेन्झिन काय आहे ते, बरोबर आहे ना. म्हणजे ते काय आहे, उत्तेजक आहे. कीटनाशक, ते कीटकनाशक नसून ते काय होतं, उत्तेजक होतं.
आणि हा दुकानदार त्याला काय म्हणत होता? हां, कीटकनाशक म्हणत होता. मला मनातल्या मनात हसलो, म्हणलं शेट नक्की तुम्ही बघितलं आहे का? तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन नाही मिळालं, ट्रेनिंग झालं आहे म्हणजे त्याचं. मग त्याला मी दाखवलं, म्हणलं याच्यामध्ये कंटेंट काय वाचा बरं जरा. हे फुलं आणण्यासाठी म्हटलं, याचा आणि कीटकनाशकाचा काही संबंध नाही. तो ओशाळला जरा, त्याचा चेहरा असा लगेच वरमला. मी काय समजायचं ते समजलो. तिथून पुढे यांच्यावर भरोसा ठेवायचा नाही, स्वतः अभ्यास करायचा. म्हणजे तुमच्याकडे कुठली कुठली शेती इथं? संत्रा आहे. अजून फळबाग फळबाग नाही. म्हणजे मग बाकीची पिकं काय? मका, ज्वारी, मका बी नाही, फक्त सोयाबीन, हरभरा, तूर बस. आणि मग आराम. 10वे 13वे लग्न. चांगलं आहे बाबांनो. मग ते मला सांगायचं काय होतं की आपण त्यांच्यावर एवढा भरोसा ठेवतो, मग त्यांच्याकडनं अशी उत्तरं येतात. मग मला तुम्हाला सांगायचं काय आहे की ह्या रासायनिक शेती म्हणजे जुगाडे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धी. त्यांची बुद्धी कशी आहे? कृत्रिम आहे. मग तुम्हाला मगाशी जसं सांगितलं मी का तुमच्याकडं जर घरामध्ये वातावरण जसं असेल तसंच त्या मुलाला काय लागतात? संस्कार. आणि मग यांनी तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की ज्यावेळेस सुरुवातीला आपल्याकडं कोलगेट आलं पहिल्यांदा 1970 साली. कोलगेट ती पेस्ट होती ना, पहिली पेस्ट आली, ती सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध यांनी केली होती, पण भारतामध्ये त्यांचं काही चाकटिके ना. कारण लोक इथं डायरेक्ट दंतमंजन वापरायचे. घे थोडंसं मीठ आणि त्याच्यामध्ये कोळसा आणि झाला कार्यक्रम सुरू. लहानपणी तुम्हाला ज्यांना जुने 50 वर्ष वय त्यांना माहिती आहे, बरोबर आहे ना. मग ते कोळसा हे घ्यायचे आणि घासायचे दात मस्तपैकी दणादण, काही काड्या घ्यायची लिंबाचे, त्यांचा कार्यक्रम सुरू. आणि हे आले त्यांचं कोलगेट घेऊन. मग ही त्यांनी खूप प्रयत्न केले, पण इंडियन मार्केटमध्ये काय ते कोलगेट टिकेना. मग त्यांनी काय विचार केला की त्यांनी अभ्यास केला का ही पेस्ट काय चालणार नाही. मग त्यांनी पावडर आणली. तुम्हाला आठवते की लहानपणी कोलगेटची पावडर आली ती. आता पावडर आली, पण पावडरही कोणी घेईना, कारण हे फुकट आणि विकत कोण घेईल, बरोबर आहे की नाही. मग त्यांनी डोकं चालवलं आणि त्यांनी कोलगेटची पावडर प्रत्येक शाळांमध्ये जायचे आणि शाळांमध्ये ते काय करायचे, असं दाताचा सॅम्पल दाखवायचे, दाताचा. आणि त्याच्यावर काय करायचे, तो सॅम्पल कशाचा राहायचा? प्लॅस्टिकचा. आणि त्याला ते मीठ आणि हे काय तुमचं कोळसा घ्यायचे आणि त्याने असं घासून त्याला कशी चरे पडताय दाखवायचे. कशाला? दाताला. आणि हे याच्यामुळे चरे पडतात आणि तुमचे दात काही दिवसांनी काय होतील? खराब होतील. असं कोणाला सांगायचे? हायस्कूलमधल्या मुलांना, मराठी शाळेमधल्या मुलांना. त्यांनी असं कॅम्पेनिंग करून त्या काळामध्ये त्यांनी 1.5 कोटी मुलांपर्यंत पोहोचले ते, हे ऑफर घेऊन. आणि फुकट वाटायचे सगळ्या शाळेला. मग हे करून ते मुलं जसजसे मोठे होत गेले त्यांना लक्षात आलं की नाही हे आउटडेटेड आहे, आपण हे जुन्या लोकांचे कामं आहे, हे नवीन माणसाचे कामं नाही आहे. आता जे पोरांना तुम्ही म्हटले पाण्याची बाटली घे, पाणी पी, सरबत पी, लिंबू सरबत पितो का? तो म्हणतो नाही, कोका कोला, पेप्सी कोला. आता काय स्ट्रिंग वगैरे नवीन आलं ना काहीतरी. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे का त्याच्यामध्ये कॅफिन असतं. कॅफिन म्हणजे ज्याने नशा होते माणसाला. म्हणजे लिगली त्याच्यामध्ये नशेचा पदार्थ टाकलेला असतो. कशामध्ये? कोल्ड ड्रिंक्समध्ये. आणि त्याच्यामुळे माणसाला त्याची काय लागती? एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला गुदगुल्या केल्यावर हसू येतं का नाही? बरोबर की नाही? पण तुम्हाला आनंद जर झाला तर तुमचा चेहरा आपोआप बघा लाल लाल होतो की नाही आपला. खूप आनंद झाल्यावर, मनाजोगती गोष्ट झाल्यावर, तुमच्या आवडतं माणसं समोरून आल्यावर चेहरा कसा होतो? गोरामोरा होतो ना. आपण म्हणतो काय गोरामोरा झाला म्हणता की नाही? म्हणजे रक्त उतरतं लगेच चेहऱ्यामध्ये. काय उतरतं? त्याला डोपामिन हार्मोन्स म्हणतात. काय? गायांना पाणवण्यासाठी ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन देता का नाही? हां, मग ते ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन म्हणजे त्या गायीची फसवणूक आहे फार मोठी. कशी? तिला एक हार्मोन्स असतं. हार्मोन्स तिच्या शरीरामध्ये जेव्हा वासरू तिला असे हुंदके देतं तेव्हा तिच्या शरीरामध्ये हे हार्मोन्स नॅचरली बाहेर पडतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे डोळ्यातून नॅचरली रडताना पाणी येणं वेगळं आणि ते हिरोईन बळजबरीचं पाणी काढतात ते वेगळं. तसं हे बळजबरीनं ते इंजेक्शन देऊन त्या गायीला असं फिलिंग करतात की तुला आता तुझं वासरू काय करतंय? हुंदके देतंय. तिच्या अक्षरशः तिच्या शरीरामध्ये प्रसव पीडा होतात तिला दरवेळेस, म्हशीला, गाईला. मग ते इंजेक्शनच्या माध्यमातून तिचं दूध वाढतं. कसं बा? तिची चरबी वितळते, हाडं ढिसूळ होतात, त्यातलं कॅल्शियम चरबी वितळून त्याचं फॅट हे दुधामध्ये उतरतं आणि ते दूध बाहेर पडतं, दूध जास्त येतं आणि लोक म्हणतात गाईचं दूध वाढलं. आणि नंतर ती गाय नंतर हडकुळी होऊन जाते काही दिवसांनी. हा खरा अनुभव आहे का खोटा आहे? म्हणजे आपल्याला नेमकी काय दिलं जातं हेच आपल्याला
कळत नाही. मग हे अशा प्रकारे शेती करण्याचे तंत्र आम्हाला ह्या केमिकलच्या तंत्रज्ञानाने काय केले, शिकवले. मग ते कोलगेटवाल्याने जसं केलं, आता तुम्ही आताची कंडिशन पहा. आता रामदेव बाबाने जेव्हा चारकोल आणलं, रामदेव बाबाने जेव्हा मीठ आणलं घासायला, तेव्हा आता तीच कंपनी काय सांगते, मेरे टूथपेस्ट में नमक है, मेरे टूथपेस्ट में चारकोल है. चारकोल आहे म्हणजे ते कोळशाचे तुकडे. हेच 30-40 वर्षापूर्वी काय सांगत होते, यांनी तुमचे दात काय होत्या खराब, आणि आता हे पेस्टमध्ये तेच टाकायला लागले. म्हणजे हे एक प्रकारची गुलामी आहे. जशी आपल्या घराघरामध्ये आज बघा, पूर्वीच्या काही जाहिराती आहे ना, पिक्चरच्या मध्ये एकदा यायची किंवा 2 मालिकांच्या मध्ये यायची. नंतर आता मालिकेमध्ये पण तुकडे करून जाहिरात येते. आता तर डायरेक्ट मालिकेमध्येच घुसवली. म्हणजे एक सीन झाला का मग कुठेतरी रस्त्यावर काहीतरी बोर्ड दाखवते असा, आणि मग आता कधी कधी डायरेक्ट प्रोडक्ट घेऊन येते ती हिरोईन आणि हिरो, आणि तो सांगतो नाही मी हेच तूप वापरणार, मी हेच साबण वापरणार, मीच. खरं आहे का खोटं आहे? म्हणजे नकळतपणे हे आपल्या लहान मुलांच्या किंवा आपल्या पिढीच्या मनात बिंबवलं जातं की हेच तूप चांगलं आहे, हेच पेस्ट वापरली पाहिजे, हेच हे केलं पाहिजे. आणि सेम आमच्या शेतीमध्ये बाहेर कट्ट्यावर गेले, तुम्ही गावामध्ये गेले सकाळी गप्पामध्ये बोलायला का, तिथं त्याच्यामध्ये चर्चा चालू होती, हे औषध मारायचं, ते फवारा करायचा आहे, ही व्हरायटी वापरायची, ते करायची. हे खरं आहे खोटं आहे? बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी काही जणांना फुकट दिलं जातं. हे खरं आहे का नाही? बरोबर आहे ना? SCD विधीचं प्रोडक्ट आजपर्यंत कोणाला फुकट भेटलं का? उलट उधारसुद्धा नाही मिळत, रोखच आणावं लागत. काही जण म्हणताय ते त्या कंपनीचं उधार नाही मिळत, आणि ते कंपनी डिस्काउंट नाही मिळत. तुम्ही सोन्याला कधी डिस्काउंट पाहिला का? नाही पाहिला. तुम्ही सोनं कधी उधार पाहिलं का? बेनटेक्स मात्र किती उदाहरण, किती बी का हो महाराज, बरोबर आहे की नाही? म्हणजे मला काय सांगायचं आहे की तुम्ही हे लक्षात घ्या, सत्य किंमत मोजायला लावतं आणि खोटं फुकट आहे. कळतं का तुम्हाला? तुम्हाला जर एखादी गोष्ट फुकट मिळते याचा अर्थ ती काय आहे, खोटी आहे. पण तुम्हाला तिचा खोटेपणा आज कळत नाही. या जगामध्ये काहीच फुकट नाही, काहीच फुकट नाही आहे. जो कामाचा सल्ला आहे ना तो सुद्धा फुकट नाही आहे. काहीच न करता जर काही येत असेल तर तिथे तुमचं काय आहे, विनाश आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे शेतकरी जेव्हा म्हणतात की मी काहीच करत नाही शेतीला, मी काहीच फवारी मारत नाही, मी काहीच खत टाकीत नाही, मी काहीच करत नाही, तरी पण माझं एवढं उत्पन्न आलं, नुसतं एवढं युरिया टाकली तरी पण आलं, म्हणजे तुम्ही तुमची शेती काय करू राहिले, नापीक करू राहिले. आलं लक्षामध्ये? म्हणून तुम्हाला जे म्हणता ना की आपोआप होतं सगळं, बरोबर आहे की नाही, तो हे सांगतोय का वाटोळं आपोआप होतं. लक्षामध्ये? आपल्या नुसती टेक्नॉलॉजी चांगली करून चालणार नाही, तर तो चालवणारा पण काय पाहिजे, तेवढा एक्सपर्ट, नाही तर नजर हाटी दुर्घटना घटी. आपण नशिबाला दोष द्यायचं, काय नशिबाचं आपलं असं फुटकं. अरे तू फुटका आहे, तुझी बुद्धी फुटकी आहे ना, बरोबर आहे की नाही? मग पहिली तुमची बुद्धी व्यवस्थित केली पाहिजे. मग शेतीमध्ये आज आपण जे तंत्रज्ञान वापरतो हे सगळं लोकांनी आपल्यावर थोपलेलं आहे. रासायनिक खतं हे जमिनीचं अन्न नाही, ते उत्तेजक आहे, ते नशा आणतात. फक्त तुमच्या जमिनीचं जीवाणूंना मारून त्यांचा कर्ब बनवून तुम्हाला खाऊ घालतात. आपण आपल्या मातीतला सेंद्रिय कर्ब जो आधार आहे तिचा, तो प्राण आहे, तोच जर जाळून टाकला आणि तोच जर खर्च करून टाकला तर उद्या आपल्या पोरांनी काय पिकवायचं, तिथं दगडं आणि डोके आपटायचे का आत्महत्या करायच्या. खरं आहे का खोटं आहे? मग हे आम्हाला कोणी शिकवीत नाही. म्हणून शेती, आणि एक लक्षात ठेवा, जगामध्ये आजच्या काळात तरी सर्वात मोठं जर काय असेल तर शेती आहे. तुम्हाला सांगतो मी, भविष्य काळामध्ये सर्वात जर श्रीमंत कोण असणार आहे, तो कोण असणार आहे, जो शेतकरी विषमुक्त आणि पौष्टिक आहार पिकवतो, वनस्पती भाज्या धान्य फळं पिकवतो, तो सर्वात श्रीमंत राहणार आहे. आपल्या जीवनाचं महत्त्व आपल्यालाच कळलं. म्हणजे आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे का संपत्तीची? पहिली आपण कशाची घेतोय आता? मग तुला काय भानामती झाली तुम्हाला? आता गण पोपटासारखे बोलता, पण उद्या परत तेच वागणार आहे तुम्ही. कारण मेंदू मी सगळं नॉलेज काय आहे तेच आहे. दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करा, भरपूर पैसे कमवा, भरपूर प्रतिष्ठा कमवा, सगळं करा, पण आधी पहिली आरोग्य कमवा. आणि तुमचं आरोग्य, माझं आरोग्य कोणाच्या हातात आहे? स्वतःच्या. म्हणजे कसं? आपण स्वतः एक्सरसाइज केली, व्यवस्थित खाल्लं, एक्सरसाइज व्यवस्थित खाल्लं पाहिजे. पहिलं कोणाच्या हातात आहे? आपण जिवंत कशामुळे? अन्नामुळे. अन्न कुठून येतं? मातीमधून येतं. मातीचा अशुद्ध असेल तर, पाणीचा अशुद्ध असेल तर अन्न पण काय ना अशुद्ध. मग तुम्ही पण कसे बनणार? आणि अशुद्ध जो माणूस आहे तो दुःखाळा राहतो, लक्षात ठेवा, रोगट राहतो. आणि रोगट आणि दुःखाळा माणूस कधीही चांगलं वागू शकत, तो सारखा चिडचिड काढणार.
तुमचं जेव्हा दुखतं तेव्हा तुम्ही शांत होता का चिडचिड करता? ते दुखणं दूर होतं तो पण त्याची चिडचिड बंद होणार नाही. कळलं का तुम्हाला? तसे तुम्ही जर शेतामध्ये तुमची माती जर दूषित जर नाही होऊ दिली आणि तुमची माती जर बलवान केली तर पीक कसं येणार? पैलवान येणार. आणि पीक जर पैलवान आलं तर त्याला कोणी पण मागणार. चांगलं पीक आल्यावर मला सांगा, आता इथं बोरं एवढे सुंदर आहे, ह्या बोरांचा एवढा वास सुटला इथे की केव्हापासून असं मला वाटतं खावं आहे की नाही. तर मग मी जर खाल्लं तुम्हाला कोण खाऊ घालेल असा प्रश्न आहे पहिला. म्हणून थोडं संयम. म्हणजे लगेच मी खात बसतो तर तुम्हाला कोण खाऊ घालेल. म्हणजे ते जे बोरं जे आहेत ते खावंसं वाटतं आहे की नाही. लोक म्हणतात काही खावंसंच वाटत नाही रे, काही माझी इच्छाच होत नाही खायची. कितीतरी पोरं आहे आजच्या काळात आहे का नाही. म्हणजे तुमची पचनक्रिया तुमचे पचन इंद्रिय व्यवस्थित विकसित झालेले बरोबर आहे की नाही. आणि म्हणून आपण आपल्या शरीराला पहिलं दष्टपुष्ट केलं पाहिजे. तुम्ही जर तुमचं बळ वाढवलं, तुमची शक्ती वाढवली तर तुमची निर्णय घेण्याची क्षमतेसुद्धा काय होईल? वाढेल. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शेतीमध्ये सगळीकडे घरामध्ये निर्णय कसे घ्याल? स्वयंभू घ्याल. आता निर्णय कसे घेताय तुम्ही? दुसऱ्यावर अवलंबून आहे. वातावरण परिस्थिती, याला विचार त्याला विचार आहे की नाही. म्हणजे लोक मला सांगा, लोक निर्णय कसा देणार तुम्हाला? तुमच्या बाजून देतील का त्यांच्या भल्याचा देतील? कोणी पण. सर कोणी सांगणार आहे का? नाही. तुम्ही पण चांगले आहेत आणि तुम्ही चांगल्या माणसापाशी गोळा झाले. मग ह्याचा अर्थ काय आहे? तुम्ही चांगले आहे, फक्त तुम्हाला चांगल्या दिशेची गरज आहे आणि चांगलं क्रिया गरज आहे. आता तुम्ही SCT वैदिक त्यांनी वापरलं बरोबर आहे की नाही. पण हे त्याचा प्रसार का नाही एवढा? हे इंटरनेटवर यूट्यूबवर एवढं भारी दिसतं पण हे बाहेर मार्केटमध्ये का दिसत नाही? लोक याच्या मागं का चालत नाही? मगाशी तुम्हाला सांगितलं ना, डेटा. तुमच्या मोबाईलमध्ये जर माझं नाव सेव्ह नसेल, तुम्ही किती जरी टाईप करत बसले तरी त्याचं नाव येईल का माझं? हां, नाही येणार. पण माझा नंबर जर सेव्ह असेल तर लगेच येणार. येईल का नाही? तसं तुमच्या मेंदूमध्ये जर शेतीची योग्य पद्धती जर टाईपच केलेली नसेल, कधी तुम्ही ऐकलीच नाही, तर तुम्हाला ती शेती करण्याची आवड किंवा त्या गोष्टीबद्दल इंटरेस्ट तयार होईल का? नाही. तुम्ही जर SCT वैदिकचे व्हिडिओ पाहिले असेल, तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलेले? तुम्ही कुठून आले? मालेगाव. भालेगाव. अच्छा, आमच्याकडे मालेगाव आहे म्हणून मला मालेगाव मी बघितलं ना. म्हणजे मला भालेगाव नाही कळलं, मला काय कळलं? मालेगाव. म्हणजे माझ्या कानांनी ऐकलं अर्धवट आणि जे अनुभवात होतं तो डेटा होता तोच सांगितला का नाही. मग हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे. डेटा लगेच काम करतो. तुम्ही थोडं जरी बेसावध झाले का लगेच डेटा काम सुरू करतो. वापरताय तुम्ही? अच्छा, व्हिडिओ पाहता का रेग्युलर? रोज पाहता का? रोज जर व्हिडिओ पाहत असाल तर काहीतरी चमत्कार घडेल. तुम्ही मला सांगा का हो, जर एखादा कीर्तनकार महाराज म्हटले किंवा वारकरी माणूस म्हटला तर रोज हरिपाठ, एकादशीला उपवास आणि भजन आणि नंतर भोजन बरोबर आहे की नाही. आणि वर्षातून कमीत कमी 1-2 वाऱ्या. खरं आहे का खोटं आहे? हे जर नाही केलं तो वारकरी नाही बरोबर आहे ना. मग तसं SCT वैदिक म्हटलं की तो व्हिडिओ पाहिलाच पाहिजे त्यांनी रोज एक, तरच तो SCT वैदिकचा शेतकरी. तुम्हाला का बरं? डेटा. नाही तर केमिकलचा डेटा लगेच घुसतो मध्ये. तुम्ही थोडी जागा द्या एक दिवस, लगेच केमिकलचा डेटा घुसतो. नाही एक फवार काढायला लागतो. कळलं का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला सतत त्या संपर्कात राहावं लागतं विचाराच्या. आणि विचार तुमचं जीवन बदलतो. मग विचार जर तुम्ही सोडला तर जीवनसुद्धा काय होतं? सुटून जातं. कळलं का? मग आम्ही काय सांगतो की तुम्ही 10 गुंठे करा. किती गुंठे करा? 90% शेती तुमच्या ताब्यात आहे ना. 10% करा. म्हणजे त्या 10%मध्ये काय बदल पडला याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी तुमच्याकडे मेंदू आहे, डोळे आहे, कान आहे, हात आहे. तुम्ही स्पर्श करू शकता, सगळं बघू शकता. माती किती नरम झाली, मातीला सुगंध किती आला, हिच्यामध्ये पीक किती चांगलं झालं, हे बघू शकता का नाही? हे बघू शकता का नाही? ते तर तुमची आहे ना स्वतःची का CCTV कॅमेरे आहे तुमची? नाही ना. म्हणजे तुमचा अभ्यास तुम्हाला आहे अजूनही बी, मग तो करा. आपण शेती करताना प्रयोगशील राहिलं पाहिजे. आणि प्रयोगशील राहता तुम्ही अभ्यास पण तुमचा चालू पाहिजे. मी नेहमी काय सांगतो की तुम्ही उद्या माझा विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हे तुमच्या हातात आहे का नाही? का नाही आहे? मग तुम्ही कधी पण ठरवा ना, काही आजपासून नाही पाहायचं यांचं, काही जातं संपला विषय यांचा. पण त्याला ती योग्य संधी दिली पाहिजे. तुम्ही तसंही बी काहीतरी वापरताच ना. आज सगळेजण शेती करता की नाही? सगळे एकाच घरातले आहेत का? वेगवेगळ्या घरातले. शेती का करता तुम्ही? समजा तुमच्याकडं सरासरी जमीन किती? 4-5 एकर असेल सरासरी. 4-5 एकर सरासरी. म्हणजे कोणाकडं 5 एकर, कोणाकडं 2 एकर, कोणाकडं 10 एकर, असं काहीतरी. आता तुमच्याकडे पिकं जे तुम्ही मला सांगितले, सोयाबीन किंवा हरभरा, तूर, सोयाबीनचं काय तर
चांगले असले तर 10-11. सरासरी 8 ते 10 बरोबर आहे ना. म्हणजे तुमच्याकडे सोयाबीन पण चांगली 7-8, बाकीचे 7-8च ओरडत आहे, 6-7च ओरडत आहे बाकीचे. म्हणजे तुमचा हा पट्टा अजूनही थोडासा दुर्लक्षित आहे, त्याच्यामुळे थोडा सुरक्षित आहे. मग तुम्ही जर आत्ताच जर सुधारणा केली तर तुमचं उत्पन्न डबल होऊ शकतं डायरेक्ट. किती? डबल. पण डबल उत्पन्न होण्यासाठी तुम्ही आधी 1 एकरमध्ये 10 गुंठ्यामध्ये 20 गुंठ्यामध्ये काय करा, प्रयोग करा. आता तुम्ही जसं ॲपलमध्ये केला बरोबर आहे ना. ॲपलमध्ये तुम्ही काय प्रयोग केला? 3 वर्षापासून आहे आपलं एसीटी. 3 वर्षापासून वापरतो. बापरे. हे सुरुवात कशी झाली? सुरुवात आमचा भाऊ होता चुलत. हां जेव्हा आपल्याकडे हे प्रोडक्ट भेटत नव्हते ना, हां तेव्हा ते व्हिडिओ पाहायचा. त्याला सांगितलं की सॉईल चार्ज टेक्नॉलॉजी तर आपलं वैदिक नव्हतं वाटते हां, तेव्हा तुम्हाला माहिती होतं. तेव्हा माहिती. पहिले याचे शेवग्याचे व्हिडिओ पाहिले होते. बरं. मग तर मग त्याच्यानंतर त्याचे मग व्हिडिओ पाहत मग मला करावं वाटा. पण मग थोडे कसं पैशाची ती समजा टंचाई, तर मग थोडं याच्यावर मग हां. मग बोरीवर मग पहिल्या 2 वर्ष याच्यावर गेले आपण केमिकलवर. बरं. 5वं पीक आहे आपलं ते. 5वं आहे. पहिले 2 पिकं केमिकलवर केले. बरं. मग आता सुरुवात करून 3 वर्ष झाली. 3 वर्ष आले. बोरीला पण? हो. बापरे. किती झाड आहे तुमचे? ते 200 झाडं आहेत. बरं. 180 झाड आहे समजा. 20 तोडी आहेत त्यात. किती क्षेत्र आहे ते? ते 20 गुंठे 19 गुंठेची समजा. बरं. हां. म्हणजे डाळिंबासारखी लागवड केली तुम्ही. बरं. हां त्याच्यावरच वापर केला, दुसरीकडे काय केला नाही त्याचा वापर. तरी सॉईल चार्जर मी जांभुळे आपले खाली हे 235 झाडं आहेत. बरं. सॉईल चार्जर वापरतो आणि कृषी अमृतचा डोस भरतो आम्ही एखादा. याला काय तुम्ही टाकलंय? याले आपलं पूर्णच RMPS किती टाकलं? पण किती टाकलं तुम्ही? 2 वेळेस टाकलं. किती प्रमाण किती टाकलं? 10-3. म्हणजे कृषी अमृत किती? 10 बॅग. हां. आणि हे 3 किलो. 20 गुंठ्याला? हो. काय बात करता? तर 3 म्हणजे मागच्या वर्षी फेल गेला आपला मला. बरं. पण मग त्याचीच ताकद आहे. यावर्षी काय मिळाली, यावर्षी मग डबल माल आला. म्हणजे 10 बॅग कृषी अमृत आणि 3 किलो नाही. 3 किलो RNPS म्हणजे 3 किलो चारी पण? हो, चारी पण. 3 किलो? हो. बापरे. म्हणजे 1 एकर डोस तुम्ही बिघायला टाकला? हो ना. पण झाडं जास्त आहेत ना आपली संख्या. 200 झाडं आहेत ना. म्हणजे तुम्ही त्या झाडांच्या हिशोबाने टाकला, तुम्ही क्षेत्राच्या हिशोबाने नाही टाकला. बरं. आणि मग तुम्हाला असं नाही वाटलं थोडी बचत करता येईल आपल्याला बाबा? नाही, बचत काय, त्याचं उत्पन्न झाडं काय ना. अच्छा. बरं. मग काय वाटलं तुम्हाला? मग तुम्ही बेसल डोस टाकला, तो नंतर रिपीट केला का परत? हो, 2 वेळेस टाकला ना. मग पहिला कधी टाकला? धरायच्या वेळेस? पहिलं नाही, रेस्टमध्ये नाही त्याला. आधी छाटणी झाली बरं. की लगेच पाणी सोडून लागते आणि मग डोस भरायचा. बरं. आणि दुसरा फ्लॉवरिंगच्या वेळेस टाकला. बरं. मग तुम्ही 2 बेसल डोस टाकले नंतर? मग टाकता नाही आला, कारण ते जाता येतच हिंडता येत आता नाही. जाता येत नाही त्याच्यामध्ये, फक्त सॉईल चार्जर सोडता. सॉईल चार्जर आपलं बाकीचे जे आहे समजा, हां. साईज चार्जर शिपायसाठी, क्वालिटी चार्जर हे जसं सोडताय. हो. बरं. LSQ वगैरे केला का कधी? नाही, ते LSQ नाही केलं त्याला. आणि ते दुसरी आपली ट्रीटमेंट येते शिलाजीत बी नाही. बेसल डोसमध्ये तुम्ही 3 किलो RNPS 2दा टाकलं? हो. बापरे. म्हणजे 2 एकर एवढा बेसल डोस गेला त्याला. 1 एकरला 3 किलोचं प्रमाण आहे. आणि 6 किलो म्हणजे किती झालं? म्हणजे 1 एकरचं तुम्ही 1 एकर एवढं क्षेत्र त्याला बेसल डोस टाकला आणि ते क्षेत्र तुम्ही झाडांच्या हिशोबाने टाकलं. तुम्हाला काय बदल वाटले? बदलमध्ये उत्पन्न कितीतरी पटीने समजा आता 60-65 हजार रुपये खर्च असेल आपला समजा. बरं. बरं. पण उत्पन्न मग 5 लाखाच्या पुढे येऊ शकते आपल्याला त्याचं. 5 लाख रुपये उत्पन्न? हो. 20 गुंठ्याचं? हो. बोराचं? बोराचं भाव चांगला आहे आता. भाव चांगले म्हणजे मालच नाही ना मार्केटमध्ये, पावसामुळे मालच नाही ना. इथून जागेवर 70 देतो आपण, आणि हाताने मी इथे हिवरा आसामला ऐकतो 100 ऐकतो. बापरे. तुम्ही तुमचा माल एवढ्या प्रतिकूल वातावरणात सुद्धा काय झाला, पिकला, आणि तोही डबल ताकदीने पिकला. म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं? वातावरण त्याच लोकांना त्रास देतं जे प्रकृतीच्या विरोधात शेती करतात. काय म्हटलं मी तुम्हाला? जे चोऱ्या माऱ्या करून भ्रष्टाचार करून पैसे कमवतात त्यांच्याच घरामध्ये अवदसा घुसते. जे इमानदारीने जगता, इमानदारीने कष्ट करता, त्यांच्या घरावर संकट येतात, येत नाही असं नाही, पण त्यांच्या घरात अवदसा नाही घुसत. त्यांच्या घरावरचे संकट निभावून नेऊन ते माणसं तरुण जातात. लक्षात घ्या. परंतु जी लोक भ्रष्टाचाराने जगतात, केमिकलद्वारे आपण ज्याला म्हणतो, तुम्ही त्यांच्या घरात बघा, कायम दवाखाने, कायम कोर्ट कचऱ्या, कायम भांडण, कायम ॲक्सिडेंट. तुम्ही ऑब्झर्वेशन करा. तुम्ही रासायनिक शेतीच्या बाबतीमध्ये जे लोक मोठे झाले त्यांच्या घरात या गोष्टी 5वीला पोचलेल्या आहे. आणि जे लोक आज इमानदारीने शेती करतात, दुसऱ्याला अमृत खाऊ घालतात, त्या लोकांच्या घरामध्ये शांतता आहे, आनंद आहे, समाधान आहे. मग हेचा पण अभ्यास कुठेतरी झाला पाहिजे.
लक्षामध्ये. आणि जर तुम्ही केमिकलची शेती फार पॉवरफुल करताय, लोकांना पारा विषारी काही लोक मेले तरी चालते, पण आपल्याला पैसे मिळाले पाहिजे, ही वृत्ती ज्यांची आहे त्यांच्या बाबतीत सांगतोय मी. तुम्हाला जर कळलं आहे की बाबा केमिकल शेतीने आपलं आरोग्य खराब होतं आणि तरी तुम्ही वापरताय, तर मग मात्र अवघड आहे. पण तुम्हाला माहितीच नाही तो विषय, दृष्टीआड सृष्टीआड. शेतीचं लवकर दिशा योग्य वळवली पाहिजे. बरं, योग्य दिशा वळवली, तुम्ही 60-65 रुपये खर्च केले, त्याचा विचार केला तर 20 गुंठे बोरीला तुम्ही 65,000 रुपये खर्च केले, म्हणजे एखादा चक्कर येऊन पडेल ऐकून. नाही मग कोणी करतच नाही. बरोबर आहे ना. तुम्हाला अरे बापरे एवढा खर्च आहे की नाही. तुम्हाला जर पाहिजे तर पहिलं द्या ना. तुम्हाला जे पाहिजे तर पहिलं थोडंसं द्या. तुम्ही जर दिलं तरच मिळेल, खरं आहे की नाही. म्हणजे तुम्ही मातीला दिलं पाहिजे. आपण म्हणतो आपोआप येते, मग आपोआप येते तर आपोआप जाते बी. कळलं का तुम्हाला. शेतीमध्ये शाश्वत शेती करा. हे बोरं खाल्ल्यानंतर जो कोणी खाईल तो तृप्तीचा ढेकरच देईल. हे खरं आहे खोटं आहे. का बरं, कारण याला अमृत टाकलेलं आहे. तुम्ही याला जर विष टाकलेलं असेल तर किती भारी होऊ द्या, ते पोटात जाऊन गुडगुड करणारच, घशामध्ये करणार. मग तो काय होणार, याला उगच खाली हो. याला सर्दी होत नाही. किती लोक जाणार सर्दी. नाही जाईल यांनी सर्दी. हो, SCT वैदिकवर तुम्ही काकडी करा. लोक सांगतात काकडीने काय होती, सर्दी होती. SCT वैदिकवर काकडी करा, 100% तुमची सर्दी आलेली जर नाही गायब झाली तर मला बोलवा, करून बघा तुम्ही. जेव्हा ते केमिकलच्या नादी लागत ना तेव्हा त्याची वृत्ती बिघडती, मग त्याची प्रकृती काय होती, विकृती होती. कळलं का तुम्हाला. पिकांचा दोष नाही आहे काहीच, तुम्ही त्याच्या संगतीला कोण पाठवला, केमिकल, म्हणून त्याचा दोष आहे. म्हणून आपण हे जर लक्षात ठेवलं, टेक्निकली तुम्हाला समजा शिकायचं असेल तर इंटरनेटवर जा, यूट्यूबवर व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याची सगळी डिटेलमध्ये माहिती मिळेल. तुमचे पिकं कसे, उत्पन्न कसं वाढू शकतं. तुम्हाला पहिल्या वर्षी त्रास होईल, कारण पहिल्या वर्षी तुमची जमीन काय झालेली आहे, विषारी झालेली आहे, नापीक झालेली आहे, बरोबर आहे की नाही. ती साफ होईपर्यंत थोडासा त्रास होईल, अलग लक्षामध्ये. मग तिला तुम्हाला किती दिवस लागतील, 1-2 बेसल डोस लागतील. किती, 2. दुसरा बेस तुम्ही जसं म्हटले ना, दुसरा बेसल डोस भरे, पण तुम्हाला काही रिझल्ट दिसणार नाही कदाचित, कारण जमीन काय झालेली आहे, नापीक. पण एकदा तुम्हाला रिझल्ट दिसायला लागला की तुम्ही तोडू हैराण परेशान. इकडे बघतो मी त्याच्यामुळे. खरं आहे का खोटं आहे. तोडू तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला विचारा, SCT वैदिकच्या, तो म्हणतो तोडू वैताग झालं बाबा. इथले पैसे कशाला लावलं, रोजचं हेच का. म्हणजे आता ते पैसे नाही, काय करा, तुम्हाला आयडिया सांगतो मी. जेव्हा पैसे जास्त व्हायला लागताना, उत्पन्न जास्त निघायला लागतं ना, तेव्हा आहे ना बिंदास बाहेरून मजूर बोलवायचे. त्याचं कारण सांगतो. प्रकृती पण आपल्याला सांगते की ज्यावेळेस ती जास्त उत्पन्न देते त्यावेळेस तिची इच्छा असते की तुम्ही ते वाटून खावं, तेव्हा तुम्ही इतर लोकांना त्या शेतीमध्ये सहभागी केलं पाहिजे. प्रकृतीची अशीच इच्छा असते. तुम्ही बिझनेसमध्ये जास्त पैसे कमवायला लागले तर तुम्ही स्वतःच सगळं आवतायचा प्रयत्न केला, हे तुम्ही संपले विषय तुमचा. लक्षामध्ये. तुम्ही जेव्हा बिझनेस वाढतो तेव्हा तुम्ही इतरांना त्याच्यामध्ये सहभागी करा, त्यांना वाटेकरी करा, तुमचा बिझनेस आणखीन मोठा होईल. जेवढे लोक मोठे झाले तुमच्या परिसरामध्ये त्या सगळ्या लोकांना रोजगार दिलेला, हे लक्षात ठेवा. ज्यांनी रोजगार दिला तेच लोक, त्यांची श्रीमंती टिकलेली आहे. ज्यांनी रोजगार दिला नाही, सगळं आपल्याच टाळूवर लोणी जे वळताना त्यांचं टाळू बी राहत नाही. खरं आहे की नाही, खोटं आहे. हां, म्हणून सगळं आपल्या बापाचं नाही, दुसऱ्याच्या पण बापाचं आहे का नाही, जरी आपल्या शेतात असलं तरी. म्हणून तुम्ही जर मजुरी नाही दिली तर ते वेगळ्या मार्गाने तुमचं नुकसान होईल. म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं, तुमच्याकडं थोडेफार जास्त पैसे यायला लागले त्याच्यामध्ये शेअरिंग असतं लोकांचं, ते द्यायचं. मग हे जेव्हा आपण करतो, कारण तुमच्या माध्यमातून परमेश्वराला कोणाची तरी काय करायचा असतो, उद्धार करायचा असतो, त्याची पुण्यही तुम्हाला मिळणार असते. तुम्ही जर मातीला श्रीमंत केलं, तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, आपण कोण आहे, शेतकरी. मग शेतकरी कोणाच्या जीवावर शेती करतो, मातीच्या. मग पहिलं कोण श्रीमंत झालं पाहिजे, आणि माती श्रीमंत झाली. कशाचं लक्षण आहे की माती काय होते, भुसभुशीत होते. मातीमध्ये वाफसा राहतो, चिखल होत नाही. सुपीक मातीत कधी चिखल होत नाही. तुम्ही दुसरी गोष्ट, मातीमध्ये सुगंध आहे. कधी काही केमिकलनी माती भुसभुशीत होती किंवा रोटेटरनी पण होते. ते प्रकार मातीचा मऊ होण्याचा घातक आहे, बरोबर आहे की नाही. मग माती ढिल्ली कशी झाली पाहिजे, सुगंधित झाली पाहिजे, राईट. सल्फ्युरिक ॲसिडने किंवा तुमच्या सुपरफॉस्फेटने माती सुगंधित नाही होत, ती मरून जाते डायरेक्ट, राईट. तुमच्या शेतामध्ये जर मधमाशी पाहिजे तर तुमच्या फुलामध्ये मकरंद पाहिजे, आणि तुमच्या परिसरामध्ये कुठल्याही केमिकलची फवारणी नको. गॅस पॉयझनसारखं समजा नुऑनसारखे जे आहे, हे डायक्लोरोस असतं त्याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही. तर ह्या फवारण्या तर बिलकुल करायच्या नाही.
कराटेसारखे, त्याच्यामध्ये गॅस पॉयझन तयार होतं. मग गॅस पॉयझन तयार झाल्यावरती त्या एरियात पूर्ण गॅस तयार होतो, विशेष नाही. आलं लक्षामध्ये. म्हणून केमिकलचे कीटकनाशकं बुरशीनाशकं तुमच्या माशांना जवळ येऊ देणार, मग तुमचा तमाशा होईल, आहे की नाही. मग तो तमाशा कशामुळे झाला आहे आज? माशा नसल्यामुळे. आणि माशा का नाही? तर केमिकलची फवारणी. केमिकल का फवारलं? तर कीड येते म्हणून. बरोबर आहे. चिकटा येतो का नाही? तुम्हाला सांगतो, चिकटाच काय बनतो? मध बनतो. आणि मधच काय बनती? चिकटा. म्हणजे तुमच्यावर तुम्ही केमिकल फवारलं तो चिकटा बनणार, आणि तुम्ही जर असं प्राकृतिक त्याला जर पोषण दिलं तर त्याची मध बनणार. मग आम्ही चिकटा कुणी आणला? या पठ्ठ्याने आणला, केमिकल फवारू. तुम्ही युरिया टाकला, DAP टाकली तर जमिनीतून त्याचं काय होणार? रस वाढणार. रस वाढला की त्याला सकिंग पेस्ट येणार. पांढरी माशी, मवा, तुडतुडे, आणि त्यांचा जो वेस्ट राहतो त्यांचं म्हणजे विष्ठा आपण ज्याला म्हणतो, ते विष्ठेमुळे चिकटा तयार होतो. मग हे जर होऊ नये म्हणत असेल तर तुम्ही तिथे युरियाचा वापर बंद केला पाहिजे, जास्त पाण्याचा वापर बंद केला पाहिजे, पाणी फार कमी वापरलं पाहिजे, म्हणजे जास्त अंतराने पाणी दिलं पाहिजे. आपण पाणी देत दनादन, डुबक योजना. बरोबर आहे की नाही? हां, मग आजोबांनी जर डुबक योजना काढली, नातू डुबतोच त्याच्यामध्ये. कळलं सगळ्यांना? पोरगं शाळेत गेलं तर आपण त्याचे काय तपासतो? मार्कशीट, किती टक्के मार्क आहे. बरोबर आहे की नाही? तसं मातीचे पण मार्क राहतात. मग मातीचे मार्क कसे ओळखायचे? त्याचं सेंद्रिय कर्ब किती आहे. समजा मातीचा सेंद्रिय कर्ब जर 1% असेल, किती? 1%, 1.0, तर ती माती पास म्हणायची, फक्त पास, काठावर. आणि तुम्ही जर आता मातीचा सेंद्रिय कर्ब तपासला तुमच्याकडच्या, तुम्हाला तो 0.5च्या आसपास सापडेल. किती? 0.5 म्हणजे वाळवंट. वाळवंटाचा सेंद्रिय कर्ब किती असतो? 0.5. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 0.5च्या आत बाहेर आहे म्हणजे तुम्ही तुमच्या जमिनीचं काय केलं आहे? नापीक झाली, वाळवंट केलं आहे. बरोबर आहे. आणि तेच जर सेंद्रिय कर्ब तुमचा 1.5च्या पुढे असेल तर तुम्ही भाजीपाला चांगला करू शकता, आणि तो जर 2च्या पुढे असेल तर तुम्ही फळबागा चांगली करू शकता. तुम्हाला सांगतो, जर तुमच्या मातीचा सेंद्रिय कर्ब 0.5 असेल तर तुम्हाला 2 बेसल डोस टाकल्याशिवाय रिझल्टसुद्धा दिसणार नाही आपले एसिडिवॅदिकचे. तुम्ही मला सर मग केमिकलचे लगेच का बरं भेटता? आता सिंपल साधी गोष्ट आहे. एखादा एकदम हाडगोळा माणूस एकदम जीव जाईल पार, त्याला 2 पेग पाजा बरं, ते रात्रभर नाचलते. खरं आहे का खोटं आहे? बरोबर. तसं त्याला म्हटलं ना का तिकडची पिंडी तिकडं करते, पिंडीसुद्धा इकडे करीत नाही. आणि ते 2 पेगवर रात्रभर कसं काय नाचतं? कारण त्याच्या शरीरामध्ये जी स्टोरेज ऊर्जा असती, हाडामध्ये, मेंदूमध्ये सगळीकडची, ती सगळी काय होती? संपती. ते नंतर सकाळी उठतसुद्धा नाही, उठूच शकत नाही. त्याला तसा स्ट्रेचर टाकी द्या, जाऊ द्या रे भाऊ सालाईनला. खरं आहे का नाही? म्हणजे हे जे रासायनिक खतं आहे हे अशा पद्धतीने रिझल्ट देतात, तुमच्या जमिनीचा नाश करून. बरोबर आहे. पण एसिडिटी तसं करणं. एसिडिटी काय म्हणते? आधी मातीला मी काय करेल? बलवा. हलकोळा आहे ना, त्याला आधी खारीक खोबरं खाऊ घालेल, त्याला असं मस्त तूप, दूध, मध वगैरे खाऊ घालून असं धष्टपुष्ट करेल, आणि मग त्याला कुस्तीला उतरेल. केमिकल काय करतं? दारू पाहिजे तर कुस्तीला उतरेल. आलं लक्षामध्ये? म्हणजे मग तुम्हाला इकडं थोडासा वेळ लागतो कधी कधी. मग लोक म्हणतात सर आम्ही 1 बेसल डोस टाकला, मी 2 टाकली, मला तर काही रिझल्ट दिसत नाही, माझे पपई तर अजूनही व्हायरस दिसतोय. म्हणजे तुम्हाला थोडासा दम धरावा लागेल. 3ऱ्या बेसल डोसनंतर तुम्हाला प्रचंड रिझल्ट मिळणार. काहींना पहिल्यामध्ये मिळतात, जर तुमचा 1च्या पुढे असेल तर, 1.5च्या पुढे असेल तर लगेच कटाकटक रिझल्ट मिळतात, आणि 2च्या पुढे जर असेल तर डायरेक्ट चमत्कार होतो. तुमच्या मातीचा सेंद्रिय कर्ब 1.5च्या पुढे गेला म्हणून तुम्हाला एवढा रिझल्ट भेटू राहील. कितीच्या पुढे गेला? 1.5च्या पुढे. 1.5च्या. तुम्ही चेक करून बघा. बरोबर आहे की नाही? हातच्या कंकणाला आरसा कशाला? बरोबर आहे की नाही? मग तुमच्या मातीचा सेंद्रिय कर्ब कमी असेल आणि तुम्ही किती जरी आरडले, कमी यावं मी त्यावं, काही नाही करू शकत तू. बरोबर आहे की नाही? कारण मातीच काय आहे? निकस झालेली. आणि म्हणून आपण एसिडिवॅदिकमध्ये काय म्हणतो की पहिली माती बलवान करा, मग पीक पाय होईल. तुम्ही तेच केलं का नाही? तुम्ही पहिला बेसल डोस टाकला, तुम्हाला रिझल्ट भेटला का? पहिल्या वर्षी 3रं वर्ष आहे ना. बरोबर आहे. 1.5 लाख 1 वर्ष फेल गेलं ना तुमचं. बरोबर आहे की नाही? तरी सुद्धा मला काय म्हणायचं आहे, शेवटी जेव्हा माती तुमची सकत झाली, आता तिला काही दुश्मनच नाही राहिला. काही रोया म्हणजे काय? कीड आहे का? नीलगाय. अख्खा प्लॉट खाला पूर्ण सगळ्यांनी. किती कळप आहे मोठा? 40-50 आज रात्रीच्या वेळी खाऊन गेले असं. हां, अच्छा, ठीक आहे, चला.